अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा समिती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पितृपक्ष आता चालू होत आहे. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्षाला म्हणजे पितृ जो पंधरवाडा असतो तर त्याला खूप महत्त्व आहे. पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. पितृपक्षामध्ये काही गोष्टी आपल्याला खूप म्हणजे अशा करणं खूप अनिषिद्ध मानलं जातं, म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं. यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत. पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक येईल त्या तिथीला केले जातात. पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हे 15 दिवस खूप विशेष मानले जातात. याला पितृपक्ष असे म्हणतात. तर बघा, पितृपक्षामध्ये पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावर कावळ्याच्या स्वरूपात किंवा कुठल्या इतर प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात. म्हणून या 15 दिवसात आपल्याला काही नियमाचं पालन करायचं आहे. तसंच आपल्याकडनं काही चूक होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता तुम्ही खूप देवदेव करत आहे, पण जर तुम्ही पितरांचं स्मरण करणं किंवा पितरांचं पूजन करणं विसरत असाल तर त्या देवपूजेच्या म्हणजे जी तुम्ही देवपूजा करता त्याचा काही अर्थ नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण वर्षभर पितरांची सेवा खरंच करत नाही. तर बघा, आता तुम्हाला मी इतर वेळेस सांगतच असते, दर अमावस्याला पौर्णिमेला आपल्याला दिवा लावायचा असतो पितरांसाठी आणि पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावतात बरेच जण. तर असे खूप उपाय आहेत आपण केले तर पितरांसाठी, पण कोणी करतं कोणी नाही करत. कारण असं आहे, अमुक त्या तिथीला आपल्याला पितरांचं स्मरण करायचंच असतं. कारण पित्र त्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत, म्हणून ते नसते बघा, म्हणून ते जर नसते तर आपण आज काही नसतो. म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे त्यांचे उपकार आहेत, म्हणजे तुमचे उपकार आहेत आमच्यावर. म्हणून आपल्याला त्यांची आठवण काढायची असते. आपल्याला त्यांचे उपकार फेडण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे ते आनंदी होतात. आपण जर असं केले तरच ते आपल्यावर खुश होतात, आपल्यावर प्रसन्न होतात. मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी काहीच येत नाही, आपलं सगळं आयुष्य एकदम व्यवस्थित चालतं. तर बघा, आता तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं असतील, कटकटी असतील, मुलं तुमच्या ऐकत नाही, तुम्हाला उलट बोलतात, अभ्यासात काही त्यांचं म्हणजे लक्षच नाही, हुशार नसतील, चिडचिडपणा हट्टीपणा मुलांचा, आणि तसंच वारंवार तुमच्या घरामध्ये जर बघा आपलं घरामध्ये सर्वसामान्य कोणत्याही चुका म्हणजे नेहमी होत असतात, लग्नामध्ये अडथळे, परत मूलबाळ नाही आहे तुम्हाला, असं म्हणजे असे बरेच असे म्हणजे असतात नाही का दोष. तर ते कसं असतं बघा, तर त्याच्या मागे येणं पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं बघा, पण ते आपल्याला कळत नसतं. तर आपण आहे ना, पितृदोष जर आपल्याला जर असेल म्हणजे प्रत्येकाला असतो, 90% लोकांना असतो. आणि लेडीजला बघा, आपण महिला आहोत तर आपल्या महिलांना माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा पितृदोष असतो म्हणजे असतोच. आणि बघा, आपण जर सुरुवातीला जर पितृदोष आपल्याला जर असला आणि आपण जर काही लक्ष दिलं नाही, काही उपाय केले नाही, आपण कोणती सेवा केली नाही तर तो पितृदोष असतो, तर तो प्रखर पितृदोष होऊन जातो. मग कोणी काहीच करू शकत नाही, म्हणजे एवढं त्याचं म्हणजे प्रभाव वाढतो. त्यामुळं त्याचा प्रभाव वाढण्यापेक्षा आधीच आपण त्याचा उपाय करायचा असतो, आपण त्यांची पूजा करायची असते, सेवा करायची असते. त्यामुळं पितृसुद्धा आपल्यावर जे पितृ असतात ते आपल्यावर खुश होतात, प्रसन्न होतात. तर आता तुम्हाला समजलं असेल की पितृदोष असल्यावर कसं ओळखायचं आपण आणि कोणती कारणं असतात. तर आता बघा, सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगते, पितृपक्ष जो आहे तर तो येत्या म्हणजे या महिन्यात म्हणजे 18 सप्टेंबरपासून सुरू होतोय आणि 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. तर बघा, या 15 दिवसाच्या काळामध्येच बघा कुठलीही आपल्याला काळजी जेणेकरून घ्यायची आहे, पितृ आपल्यावर प्रसन्न होतील त्यासाठी. तर आता आपण बघूया आपल्याला अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत की पितृ आपल्यावर जे पितृ आपले प्रसन्न होतील आपल्यावर. तर बघा, सगळ्यात पहिलं काही गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाही. तर पितरांच्या शांतीसाठी, त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला बघा काय करायचं आहे, तर गाईला किंवा कुत्र्याला, कावळ्याला म्हणजे जे काही मुके जनावर आहेत तर त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे. आता हे झालं पहिलं. आता दुसरं आपण बघूया. त्याच्यानंतर बघा, पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे. दानाला खूप महत्त्व आहे बघा, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे दानाला. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला गरजू लोकांना, म्हणजे जे गरजू असतात खूप गरीब गरजू, तर त्यांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे. अन्नदान करा, वस्त्रदान करा, म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. दानामुळे आपले जे पितृ असतात ना तर ते आपल्या खूप प्रसन्न होतात. पितरांचं स्मरण करून तुम्हाला कुठलीही वस्तू दान करायची आहे तुम्ही, म्हणजे जे गरजू लोक असतील नाही का, म्हणजे गरजू असे बरेच असतात,
तर त्यांना तुम्ही जर दान केलं तर तुम्ही बघा, म्हणजे तुमचे जे पितृ असतील त्यांना तुम्हाला आठवायचं आहे, स्मरण करायचं आहे आणि मग तुम्ही गरजूंना दान करा. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. असं तर आता आपले 2 झालेले आहेत उपाय. आता आपण तिसरं बघूया आपल्याला काय करायचं आहे. बघा, पितृपक्षामध्ये कुठलीही शुभ कार्य तुम्हाला करायचं नाही, म्हणजे आपल्याला करायचं नसतं कोणतीही शुभ कार्य. म्हणजे बघा, लग्न असो, पूजन एखादं, किंवा घरातली वास्तुशांती, घर भरणे किंवा मुंडन वगैरे, म्हणजे असे बरेच असतात शुभ कार्य आपले, तर ते करायचे नसतात. म्हणजे आपले जे शुभ कार्य असतात ते या काळामध्ये करायचेच नाही, या 15 दिवसात, पंधरवाड्यामध्ये, या पितृपक्षाच्या. कारण अशुभ मानलं जातं. कोणतेही आपण जरी कार्य केलं तर ते व्यर्थ जातं, अशुभ मानलं जातं, त्यामुळं आपल्याला करायचं नसतं. आणि बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, पितृपक्षामध्ये आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा असतो. म्हणजे पितृपक्षात आपल्याला कांदा लसूण खायचा नसतो, खाल्ला जात नाही. काही लोक, म्हणजे काही जण पाळतात, काही जण नाही पाळत. आणि बघा, मांसाहार तर आपल्याला वर्ज्य करायचं आहे, मांसाहार तर खायचाच नाही आहे या 15 दिवसामध्ये. तर आपण या पितृपक्षामध्ये जर मांसाहार जर आपण केला तर त्याचे दोष असतात, तर आपल्याला ते लागतात आणि आपल्या वडीलधाऱ्यांचा, लोकांचा सुद्धा अपमान होत असतो. म्हणून आपल्याला या पितृपक्षात आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तर आता तुम्हाला समजलं असणार आहे, तर सगळ्यांनी हे नियम अवश्य पाळा. पितृपक्षामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे आणि काय चुका करायच्या नाही तुम्हाला समजलं असणार आहे. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता, पण अतिशय छोटीशी माहिती होती, पण महत्त्वपूर्ण माहिती होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.